सर्वांना श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. आपण आत्ता नरसिंहवाडी नसोबाची वाडीमध्ये संगमाच्या इथं उभा आहोत. सगळे संगम बघू शकता, दर्शन घ्या. वाडीला आल्यावर अवश्य संगमावर स्नान करावं. गुरुचरित्र वाचन, दत्त महाराजांचं महात्म्य हे जाणून घ्यावं. अवश्य सगळ्यांनी इथं दर्शनाला यावं, संगमाचं दर्शन घ्यावं. असा हा सुंदर संगम आहे, महाराजांचं स्थान. काल महाराज सोडतच नव्हते. काल पालखी सोहळा मी टाकला आहे, पण ऍक्च्युली व्हिडिओ करता नाही आला जास्त, कारण की थोडी बंदी होती त्यामुळे. तर काही बंदी असल्यामुळे व्हिडिओ करायला जमला नाही. म्हणजे पालखी सोहळा जेवढा करता आला तेवढा केला. त्याचं शूट जेवढं करता आलं तेवढं केले. दुसरं म्हणजे महाराज काल सोडत नव्हते. अ, जवळजवळ महाराजांनी 4-5 वेळा दर्शन महाराजांचं झालं आहे. आणि आता एकदम प्रसन्न आहे. आता इथून पुढचा प्रवास पुण्यापर्यंत खूप सुखकर होईल, महाराजचरणी प्रार्थना. आणि असंच एकदा आता ही जी ट्रिप होती ती महाराजांनी बोलून घेतलं होतं, मौन झाली होती. आणि ही छोटीशी हे होती, पण पुढच्या वेळेला जेव्हा येईन, महाराज बोलवतील तेव्हा आपण गुरुचरित्र पारायण अवश्य करू. आणि ज्यांना गुरुचरित्र पारायण करायची इच्छा आहे ते अवश्य इथे येऊ शकतात दत्तधामाला. इथे जवळच नृसिंहवाडीचं स्वामी समर्थ केंद्र आहे, तिथे मुक्काम होता माझा. आणि ह्याच्याबद्दल मी एक व्हिडिओ करेन नंतर, पूर्ण डिटेलमध्ये, पूर्ण सविस्तर आपण व्हिडिओ पाहू. आणि आता तुम्ही दर्शन घ्या संगमाचं आणि वाडीचं दर्शन घ्या. अवश्य सर्वांनी नरसिंहवाडीला आलं पाहिजे, दत्तधामाच्या सगळ्या ठिकाणी गेलं पाहिजे. लांबूनच व्हिडिओ घेतोय, कारण तिथे परवानगी नाहीये व्हिडिओची, म्हणून मी लांबूनच तुम्हाला दर्शन घडवतोय. तुमचं संगमाचं दर्शन झालं म्हणजे महाराजांचं दर्शन झाल्यासारखंच आहे. अवश्य दर्शन घ्या. असा सुंदर संगम आहे नरसिंहवाडीचा. तर झालेली सेवा मी महाराजांचरणी रुजू करतो. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त.